महिला उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आपल्या सगळ्यांना सामूहिकरित्या नमस्कार करण्यासाठी येत आहेत, अभिवादन करण्यासाठी येत आहेत, आपली भेट घेण्यासाठी येत आहेत। मैदानावरती जे प्रेक्षकगण उपस्थित आहे, विनंती असेल सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्यांच्या गजरात या महाराष्ट्र केसरीला सुरुवात होतीये। मंडळी, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या ठिकाणी आखाड्याला फेरी घेऊन आपल्याला अभिवादन करत आहे। आपण सर्वांनी कायमच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। सजणं खरं तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांचं नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज याच मातृशक्तीच्या आशीर्वादाने हा महाराष्ट्र केसरीचा रांगडा खेळ सुरू होतोय। म्हणजे खरं पाहिलं तर आज स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी शिवरायांना दाखवलं ते स्वराज्य संकल्प फलंद शहाजीराजे भोसले यांचा जयंती महोत्सव आहे। त्यानिमित्ताने त्यांना मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि आलेल्या अतिथींचं स्वागत करतो। तर एके बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्युंजय अमावस्येचा आज बलिदान दिवस, आज मात्र या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वच मंडळी उपस्थित झालाय। आता कोपऱ्यातील लाल मातीच्या मैदानामध्ये प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लाल मातीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील पहिली सलामीची कुस्ती त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते लावण्यात येणार आहे। सलामीची लढत बजरंगगड गादी विभाग 57 किलोची होणार आहे। दोन्ही पैलवान उपस्थित आहेत। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते लाल मातीवरची महाराष्ट्र केसरी खुला गट सलामीची कुस्ती लावली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते। एक मिनिट 57 किलोची कुस्ती लावतोय आपण 57 किलो। या ठिकाणी उपस्थित अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते लाल मातीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी खुला गट सलामीची कुस्ती त्या ठिकाणी लावण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अतिथी मान्यवरांचं स्वागत करूया। भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, तो मुलांचा कर्दनकार होता। आम्ही नतमस्तक होतो ज्यांच्या पुढे, ज्यांच्यामुळे शरीरातील श्वास आणि काळातील घास आहे। हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे जागृतनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतींना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि आलेल्या अतिथीगणांचं पुन्हा एकदा मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो। नाशिक शहर लालपट्टी बुलढाणा लालपट्टीमध्ये ताबडतोब माती आकडा क्रमांक
2 वरती यायचं आहे. महिपतीराव बुद्धिवंत भोसले, जाधव, हिंगोली पहिला पुकार. निळ्या पट्टीमध्ये आपण तयार राहायचं 86 किलो माती आखाड्यावरती. माती आखाडा क्रमांक 1 कडे या. राज सोनवणे नाशिक शहर लाल पट्टी, महिपती भुसनर हिंगोली निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं. आदरणीय सुदर्शन पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि ओम कापकीर पिंपरी चिंचवड निळी पट्टी मध्य आखाडा क्रमांक 2 वरती ताबडतोब चला. राज सोनवणे नाशिक शहर लाल पट्टीमध्ये तयार व्हा.